नमस्कार, मी प्रगती. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण योगवाली नाईटी कटिंग करतो आहे. तर अशा पद्धतीने मी 6.5 इंच शोल्डर टाकलं आहे, 7 इंच मुंडा घेतला आहे, छातीचा चौथा भाग 12.5 टाकून मुंड्याचा आतला शेप दिला आहे. त्याच्यानंतर बट्स पॉईंट उंची घेतली आहे 9.5 प्लस त्याच्यात 1 इंच वाढवलं आहे. आपला योग आहे, योग मी 10.5 घेतला आहे. त्याच्यानंतर गळा रुंदी टाकली आहे, गळा उंची, आणि गळ्याला राऊंड शेप देते आणि कटिंग करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने कटिंग करून घ्यायचं आहे. वरचा आणि खालचा दोन्ही एकत्रच मी ठेवले आहेत, फक्त शोल्डर सेम येणार आहे. बाकी योग काढून बाकी पाठीपुढे मी बरोबर शेप करून घेईन. शोल्डर कटिंग करून घेतले. आता योग काढून घेते. योग आता तसंच आपल्याला वरती ठेवायचा आहे. प्लेट्ससाठी 3 ते 3.5 इंच सोडून त्याच्या पुढे योग आपला टाकून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने मी मार्किंग करून घेतलं आहे. छातीच्या चौथामध्ये मी 3 इंच ॲड केलेले आहे, सेम आता टाकून घेतलं आहे. आता एक्स्ट्राचं कापड आहे ते कटिंग करून टाकते. इथे नॉच देऊन घेते, प्लेट्ससाठी आहे आपल्या. आता स्लीव्स काढून घेते. स्लीव्स 5.5 आहे आणि दंडगेर टाकून स्लीव्स काढून घेते. असे किसा लावण्यासाठी कापड सेट करून घेते. आता आपण जॉईंट करून घ्यायचं आहे. तर मी गळा रुंदी गळा उंची परत टाकून घेते. मला इथे गळा वेगळा द्यायचा आहे, त्यामुळे वेगळा थोडा शेप देते. अशा पद्धतीने आता या गळ्याला आपल्याला पायपिंग जोडून घ्यायची आहे. पायपिंगसाठी मी व्हाईट कलरचं कापड यूज केलं आहे, पॉपलिनचं. तर दोन्ही साईडला पायपिंग करून घेते पहिला. अशा पद्धतीने आपल्याला पायपिंग करून घ्यायची आहे व्यवस्थित. हे नाईटी आहे, नाईट गाऊनची कटिंग आहे ही आणि स्टिचिंग. अशा पद्धतीने आपण पूर्ण जोडून घ्यायचं आहे. पायपिंग करून घेते मी. योगला नंतर तुम्ही कोणताही म्हणजे डिझाईन मारू शकता, जी तुम्हाला आवडेल ती. अशा पद्धतीने दोन्ही साईडला पायपिंग करायची आहे. बघू शकता मी कशी पायपिंग करते. ह्या पद्धतीनेच पायपिंग करून घ्यायची आहे. आता आपल्या दोन्ही भागाला पायपिंग करून झालेले आहे. मधला जो गळ्याचा भाग मी कटिंग केला होता त्यालाच फोल्ड मारून इथे मी आता जॉईंट करते. असं जॉईंट करून घ्यायचं मधला. एक्स्ट्राचा दोरा वगैरे कटिंग करून घेऊन परत दुसरा साईड जॉईंट करून घेते. याला मी गळा रुंदी वगैरे मार्किंग केले नाही, कारण आपण त्याच्याच मधला भाग जो आहे तो घेतला आहे. नंतर व्हाईट कलरची अशी लेस लावून घेते. दोन्ही साईडला अशी व्हाईट कलरची लेस लावायची आहे. त्याला डबल एक शिलाई मारून घेते. एक्स्ट्रा आहे ते कटिंग करून टाकायचं आहे. दुसऱ्या साईडला पण सेम तसंच लावून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने व्यवस्थित करून लावून घ्यायचे. तर दोन्ही साईडला आपली लेस लावून झालेली आहे. ह्याला तर आपण साईडला ठेवूया.
आणि प्लेट्स मारून घेऊया. इथं आता प्लेट्स मारून घ्यायच्या आहेत. आपल्याला जेवढ्या बसतील त्याच्या तेवढ्या बसवून घ्यायच्या आहेत. नाहीतर तुम्ही डायरेक्ट योग लावताना तो योगचा जो आपण गळ्याचा तयार केला आहे तो जॉईंट करताना सुद्धा मारू शकता. मी थोड्याशा आपल्या 3-4 मारून घेतल्या आहेत आणि बाकी एक्स्ट्राच्या नंतरच मारणार आहे. कारण जॉईंट करताना पटकन लक्षात येतं आपल्याला किती प्लेट्स पाहिजेत त्या. अशा पद्धतीने मी तो योग जोडून घेते. आता अशा प्लेट्स राहिलेल्या कापडात पण तयार करून घ्यायच्या आहेत. पूर्ण फ्रंट साईडला ह्या प्लेट्स येतात, जॉईंट करून घ्यायचं. दोन्ही साईडला प्लेट्स सेमच आल्या पाहिजेत, म्हणजे कुठे कमी जास्त होत नाहीत. आता वरतून आपल्याला दाबटीप द्यायची आहे. अशी दाबटीप मारून घ्यायची. अशी आपली दाबटीप मारून झाली आहे. आता एक किस्सा तयार करून घ्यायचा आहे. गळ्यासाठी पाठच्या साईडला मी कापड काढून घेतलं आहे. पाठचा गळा तयार करून घेते आणि मग किस्सा तयार करून जॉईन करून घ्यायचा आहे फ्रंट साईडला. किस्सा तयार करून घ्यायचा आहे. कापड कमी पडले त्यामुळे मी जॉईंट दिलेत. कापड एक्स्ट्रा असेल तर जॉईंटची गरज पडत नाही. असं फोल्ड मारून घ्यायचं आहे. चारी साईडने फोल्ड मारून घ्यायचं आहे. पूर्ण असे फोल्ड मारून झाले आहेत आपले. आता स्लीव्स तयार करून घेते. त्याला मी फक्त अर्धा इंचाने फोल्ड दिला आहे. आता आपण किस्सा जॉईन करून घ्यायचा आहे. त्यासाठी मी मार्किंग करून घेते 22 इंचावरती. किस्सा पल्स पिनने सेक्युअर करून घेतला आहे. आता आपल्याला लावायचं असं. असं आपला किस्सा लावून झाला आहे. आता आपला बॅक साईडचा भाग रेडी करून घ्यायचा आहे. आता पाठच्या साईडचा गळा लावून घेते मी बॅक साईडचा. त्याला मी क्रॉस पट्टी काढली होती, तुम्ही बघितला होता. ती जॉईंट करून घेते. एक्स्ट्रा ती कटिंग करून टाकते. आता आपल्याला शोल्डर जॉईंट करायची आहे. ती पट्टी त्याच्या शोल्डर ठेवून बरोबर जॉईंट करून घ्यायचं आहे. डबल शिलाई मारून घेते. दोन्ही साईडला सेम जोडायचं आहे. अशा पद्धतीने दोन्ही जोडून झालेत. आता गळ्याला पाठच्या दाबटीप मारून घ्यायचे. अशी मी दाबटीप मारून घेते पाठच्या साईडच्या गळ्याला. आता स्लीव जॉईन करून घ्यायचं आहे. आतल्या मुंड्याचा शेप घेऊन मी आता स्लीव जॉईन करून घेते. तर फ्रेंड्स, हा तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून मी दुसरा व्हिडिओ अपलोड करेन त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल. तर अशा पद्धतीने दोन्ही साईडचे स्लीव जोडायचे आहेत.
दोन्ही स्लीव जोडून घेते, त्याच्यावरती डबल शिलाई मारू देते. अशा पद्धतीने आपल्याला स्लीव जोडून घ्यायचे दोन्हीने, वरतून दाबटीप द्यायचे परत एकदा. आता मी फिटिंग मारून घेते साईडने गाऊनला. दोन्ही साईड फिटिंग मारून घ्यायचे. एक्स्ट्रा कापड आहे ते मी कट करून टाकते. सेम तसं दुसऱ्या साईडला फिटिंग मारून घ्यायचे. अशा पद्धतीने फिटिंग शिलाई मारून घेते. अशी फिटिंग मारून दोन्ही साईडने घ्यायची. परत एक शिलाई मारते. मेन ज्या शिलाई असतात त्या डबलच मारायचे असतात, म्हणजे कापड लवकर फाटल्या जात नाही म्हणून. सिंगल टिप असेल तर लगेच शिलाई निघून जाते, पण डबल टिप असेल तर शिलाई टिकते. आता एक्स्ट्राचे कापड आहे ते मी कटिंग करून घेते. मग खालनं बॉटम दुमडून घ्यायचं आपल्याला. आता आपण बॉटम दुमडून घेऊया. खालच्या घेरला शिलाई मारून घेते. तुम्ही बघू शकता 1 इंच फोल्ड दिला आहे मी. अर्धा इंच प्लस अर्धा इंच असं करून 1 इंचाचा फोल्ड दिला आहे. अशा पद्धतीने पूर्ण अशी शिलाई मारून घ्यायची. अशी शिलाई मारून झाली आणि अशा पद्धतीने आपली नाईटी रेडी झाली आहे. धन्यवाद. थँक्यू.